प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस होता. 2 दिवसांच्या सुट्टीनंतर कोर्टाचे कामकाज सुरू झाले होते. त्यामुळे आज कोर्टात जरा जास्तच वर्दळ होती. कोर्टासमोर आरोपी, फिर्यादी हजर होत होते. पुढच्या तारखा पडत होत्या. काहींचे निकाल लागत होते. काही वकील आपल्या आशीलसोबत विचारविनिमय करत होते. काही बाहेर बसून आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. तिथे येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याची कहाणी वेगळी. तो सगळ्यांना निहाळत होता. त्याला ते आता सवयच झाली होती. पहिल्यांदा जेव्हा तो आईसोबत आला होता तेव्हा खूप घाबरला होता. एखादा आरोपी असल्यासारखं वाटलं होतं. आजही तो कोर्टाच्या आवारात एरझाऱ्या घालत होता. कोर्टाने पुढची तारीख दिली होती. तो त्याच्या वकिलाची वाट पाहत होता. फेऱ्या घालून थकल्यावर तिथेच तो एका ठिकाणी खाली बसला. वयाच्या तिशीतच तो वृद्ध वाटू लागला होता. डोळ्याखाली काळ्या वर्तुळांनी जागा घेतली होती. डोक्यावरचे केस विरळ झाले होते. खूप दमल्यासारखं वाटत होता तो. डोळ्यात पाणी होतं. गेली 2 वर्ष तो अशाच कोर्टाच्या वाऱ्या करत होता. मनात प्रश्नांचं काहूर. काय चूक होती माझी? कशाची शिक्षा? पाण्यात दगड मारावा आणि पाण्याचं तळ ढवळून निघावं झालं. जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. आकाश एक हुरहुन्नरी मुलगा, एक मध्यमवर्गीय कुटुंबातला. आकाशचे वडील खासगी नोकरीतून निवृत्त झाले आणि आई गृहिणी. एक मोठा भाऊ, वहिनी, 2 भाचरे, 2 बहिणी, त्यांची लग्न झालेली. खूप श्रीमंत नाही पण समाधानी कुटुंब. आकाशचा मोठा भाऊ कम्प्युटर इंजिनियर, एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये चांगल्या पदावर. त्याच्या पत्नीला सुद्धा चांगली नोकरी होती. आकाशची मोठी बहीण लग्न करून पुण्यात स्थायिक झालेली, नोकरी करत होती. धाकट्या बहिणीचंही लग्न झालेलं. आता फक्त आकाशचं लग्नच राहिलं होतं. त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू होतं. सगळे जवळचे नातेवाईक त्याच्यासाठी मुली पाहू लागले होते. आकाशला लहानपणापासूनच शिक्षणात गोडी फारशी नव्हती. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं. तरीही एका खाजगी कंपनीत नोकरी होती. पगारही ठीक होता. रंगाने काळा सावळा तरी दिसायला छान होता. स्वभावाने बोलका, गप्पिष्ट. पटकन मैत्री व्हायची त्याची. मोठा मित्रपरिवार. लहान थोर सगळ्यांचा लाडका, आवडता होता तो. मुली सांगून येत होत्या पण शिक्षण कमी, कधी आर्थिक परिस्थिती साधारण, कधी त्याचा काळा रंग, कधी त्याची खाजगी नोकरी, तर कधी धक्काधक्कीचं मुंबई शहर. अशा अनेक कारणांमुळे लग्न जमत नव्हतं. आकाश आपल्या मोठ्या बहिणीकडे, स्मिताकडे काही दिवसांसाठी सुट्टीला राहायला आला होता. नवीन शहर असूनही त्याची सगळ्यांची ओळख झाली. तिथे स्मिताच्या शेजारच्या काकूंनी एक स्थळ आणलं होतं. पत्रिका जुळली. आरती नाव होतं तिचं. 5 बहिणींच्या पाठीवर परत झालेली. पितृक्षेत्र लहानपणीच हरवलं होतं. आई कोणाच्या तरी छोट्या सरकारी बँकेत साफसफाई, चहा देण्याचं काम करत होती. परिस्थिती हलाखीची. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. स्मिता आणि आकाश आरतीला पाहायला गेले. आरती फार सुंदर नव्हती पण दिसायला शांत, मितभाषी वाटली. आकाश आणि स्मिताला वाटलं की गरिबा घरची मुलगी, तिला परिस्थितीची जाण असेल, मोठ्या कुटुंबात सगळ्यांना सांभाळून राहील. स्मिताला आणि आकाशला मुलगी पसंत पडली. स्मिता आणि आकाशला आरती आवडली होती. स्मिताने घरी आईबाबांना फोन करून तसं कळवलं. आरतीचा फोटो व्हॉट्सअपवर पाठवून दिला. त्यांनाही ती आवडली. आकाश तसा साधा सरळ. त्याला तशी साजेशी मुलगी मिळाली होती. एक मध्यमवर्गीय कुटुंब. पुण्यात भाड्याचं घर. आरतीचे मामा, 2 मावश्या तिथेच जवळपास राहत होते. आरतीची आई आपल्या 5 मुलींसोबत राहत होती. आरतीची आजी कधी तिच्या मामाकडे तर कधी आरतीच्या घरी राहायची. मुलगा हवा, वंशाचा दिवा होण्याच्या हौसापोटी 5 मुली लागोपाठ झालेल्या. आजीनेच या सगळ्या बहिणींचं संगोपन केलं होतं. घरची हलाखीची परिस्थिती. पदरात 5 मुलींनी टाकून वडील अकालीचे देवाघरी गेलेले. एकटी आरतीची आई कमावती. मग अशा वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलींच्या लग्नासाठी स्थळ कोण पाहणार? आरतीच्या मोठ्या बहिणीने स्वपसंतीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तीही तिच्या नवऱ्यासोबत तिथेच जवळपास राहत होती. तिला 2 लहान मुलं, एक मुलगा मतिमंद. आईकडचे सारखे उठबूस. आरती 2 नंबरची. आरती वाणिज्य शाखेतून पदवीधर झाली होती. आर्थिक ओढताण अजून 3 बहिणी लग्नाच्या 1-2 वर्षाच्या अंतराने. एकंदरीत काय तर आरतीच्या लग्नाने घरातलं खाणारं एक तोंड कमी होणार होतं. तिच्या आईचा आर्थिक भार कमी होणार होता. मुलांची पसंती झाल्यावर आरतीच्या घरचे मुंबईला आकाशच्या घरी आले. मुंबईसारख्या शहरात आकाशच्या वडिलांचं स्वतःचं घर, सुसंस्कृत कुटुंब, गावी वडिलोपार्जित थोडी शेती, मोठ्या भावाचं स्वतःचं घर, ही सारी सुखवस्तू पाहून आरतीच्या घरचे सगळेच आनंदून गेले होते.
त्यांच्याकडून होकार होता. सगळे खूप छान बोलत होते. आकाशच्या घरच्यांनाही वाटलं घरी कुटुंब आहे. आरती मोठ्या कुटुंबात राहिलेली, या कुटुंबात सामावून राहिलं. आणि म्हणतात ना, मुलगी द्यावी श्रीमंताच्या घरी आणि सून आणावी गरिबांच्या घरची. म्हणून त्यांनाही या स्थळाची पसंती दर्शवली. आकाशलाही वाटलं आपलं शिक्षण कमी, दिसायला सर्वसाधारण नोकरी ही अशी आधीच्या कारणामुळे नकार मिळालेला. आरतीकडून होकार आल्यावर तो आनंदी झाला होता. वाटलं त्याला आरती शिकलेली, छान सांभाळून घेईल, दोघे मिळून नोकरी करू, सुखासमाधानाने संसार करू, अशी बरीच स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर फेर धरू लागली. काही दिवसांनी लग्नाची पुढील बोलणी करण्यासाठी स्मिताने आरतीच्या घरच्यांना फोन केला. दोन्ही कुटुंबाच्या सवडीने बोलणी करण्यासाठी एक दिवस निश्चित केला. आकाशच्या घरातील त्याचे काका काकी, मामा मामी सगळे थोर मंडळी आरतीच्या घरी गेले. बोलणी सुरू झाली. अजूनही आपल्या समाजात वरपाशातील मंडळी हुंडा, मानपान, सोनं नाणं, दागदागिने, देणं घेणं, मुलाचा पोशाख, लग्नाचा खर्च, जेवण या सगळ्या गोष्टीचं ओझं मुलींच्या कुटुंबावर खुशाल टाकून मोकळे होतात. या गोष्टींचा मुलीच्या कुटुंबावर किती आर्थिक ताण येत असेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना येत नाही, किंवा येतही, पण तरी मुलांच्या घरच्यांची जबाबदारी आहे अशाच अवताभरती असतात. आरती खरंच नशिबान होती. आकाश आणि त्याचे कुटुंब खूप समजूतदार होते. आकाशच्या मोठ्या काकांनी स्पष्टपणे सांगून टाकले, दोन्ही कुटुंब मध्यमवर्गीय आहेत. आम्हाला हुंडा नको. मुलीची आई एकटी कमवती आहे. त्यांचा विचार करत लग्नाचा हॉल, जेवण, लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांची येण्या जाण्यासाठी बसची सोय, लग्नाचा सगळा खर्च अर्धा अर्धा वाटून घेऊ. तुम्हालाही आर्थिक ताण नको आणि आम्हालाही नको. आरतीच्या घरच्यांना खूप आनंद झाला. जिथे संपूर्ण लग्नाची जबाबदारी घ्यावी लागेल असती, तिथे वरपक्षानेच हा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी पटकन होकार दिला. सुपारी फुटली, साखरपुडा झाला, लग्नाची तारीख काढण्यात आली. 1 डिसेंबर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. गोड जेवणाच्या पंक्ती उठल्या. एकमेकांना गळाभेट करून आकाशच्या घरच्यांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी मुंबईला परतले. दोन्ही कुटुंबातील मंडळी खुश होती. दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाचा बस्ता, दागदागिने, भांडी-कुंडी खरेदीची तयारी सुरू झाली. इकडे आकाश आणि आरती एकमेकांशी फोनवर बोलत असायचे. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आकाश आपल्या घरच्यांबद्दल, नातेवाईक, मित्रमैत्रिणींबद्दल, नोकरीबद्दल, भविष्याच्या नियोजनाबद्दल भरभरून सांगत असायचा. हे सगळं घडत असताना आकाशच्या एक गोष्ट लक्षात आली की आरती फारशी बोलायची नाही, फक्त हो करायची. ती कधीच भावी संसाराविषयी बोलायची नाही, कधीच इतर मुलींसारखं करिअरबद्दल बोलायची नाही. खूप मितभाषी, संथ वाटायची. एकदा आकाशने हे स्मिताला बोलूनही दाखवले. तेव्हा स्मितानेच त्याला समजावते, हा प्रेमविवाह नाही, अरेंज मॅरेजमध्ये असंच असतं, समजून घ्यायला वेळ लागतो. ती आधीच लाजाळू म्हणून कमी बोलत असेल. आकाशलाही तिचं बोलणं पटलं आणि त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. लग्नाचा दिवस जवळ येत होता. लग्नाची लगबग दिसू लागली. आकाशही खूप उत्साहित होता. आकाशची बहीणही ऑफिसच्या कामातून वेळ काढत आरतीच्या घरच्यांना मदत करत होती. स्मिताने आरतीच्या बहिणीला सोबत घेऊन 5-6 कार्यालय पाहिले. त्यापैकी साधं आणि दोन्ही कुटुंबाला परवडेल अशा एका कार्यालयाची निवड केली. ॲडव्हान्स पेमेंटचा चेक स्मितानेच दिला. पुढे जाऊन साधी फुलांच्या सजावटीची ऑर्डर दिली. लग्नातल्या पंक्तीला साधा मेन्यू निश्चित केला. तिच्या सर्वात धाकट्या आणि लाडक्या भावाचं लग्न होतं. ती खूप आनंदाने, प्रेमाने सगळं पाहत होती. आकाश आणि आरती दोघेही फोनवर एकमेकांशी बोलत होते. लग्नाच्या दिवसाची वाट पाहण्यात गुंग होते. आकाशच्या आईनेही आरतीसाठी छान मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याच्या बांगड्या केल्या. आरतीच्या घरच्यांची परिस्थिती नाजूक असल्याने आकाशसाठी सोन्याची साखळी, अंगठीही केली. लग्नाचा बस्ता बांधला. आकाशच्या वहिनीचीही तिच्या लग्नात तिची फारशी हौस झाली नव्हती, म्हणून तिने छान साडी घेतली. मुलांसाठी कपडे, नंदांसाठी छान साड्या, सासू-सासऱ्यांसाठी कपडे घेतले, नवऱ्यासाठी सूट घेतला. सगळी तयारी झाली. मेहंदीसाठी पार्लरमध्ये जाऊन आली. हळदीच्या दिवशी आकाश मोठी जंगी पार्टी दिली. बँड बाजा, डीजे, गाणी लावून सगळे खूप नाचले. आनंदाला जणू उधाण आलं होतं. अखेर लग्नाचा दिवस उगावला. सकाळी लवकर मुंबईवरून बस करून आकाशचं कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार सगळे कार्यालयात हजर झाले. लग्नातही आरती शांतच होती. उत्साह दिसत नव्हता. नव्या नवरीचं तेज चेहऱ्यावर दिसत नव्हतं. आकाशच्या घरच्यांना वाटलं लग्नाच्या दगदगीमुळे दमली असेल म्हणून. चेहरा कोमजला असेल. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे आकाशच्या पाहुण्यांची गैरसोय झाली. नीट व्यवस्था होऊ शकली नाही. वरपक्षाकडून आलेले अर्ध्याहून अधिक पाहुणे लग्न होईपर्यंतच उभे. आकाशच्या घरच्यांनी तरीही समजून घेतलं.
घरात करता पुरुष नाही. आरतीची आई एकटी कुठे कुठे पाहणार, थोडं घेऊ सांभाळून. अखेरीस लग्न पार पडलं. आरतीच्या घरच्यांचा निरोप घेऊन सकाळी सगळे वरपक्षातील मंडळी मुंबईला निघाली. आकाश घरी आल्यापासून शांतच होता. स्मिताची बडबड सुरू होती. लग्नातल्या गमती जमती सांगत होती, पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. काहीतरी बिनसलंय हे स्मिताच्या लक्षात आलं. आकाशच्या खांद्यावर हात ठेवत तिने त्याला विचारलं, काय झालंय रे आकाश? तसा आकाशचा बांधा फुटला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. स्मिताला काळजी वाटत होती. ती पुन्हा पुन्हा त्याला विचारू लागली. तेव्हा कुठे आकाश बोलता झाला. तो सांगू लागला, ताई, आरतीचं काही समजत नाही ग. कधी प्रेमाने बोलते, कधी उगीच चिडते. आम्ही गोव्याला गेलो तेव्हाही तसंच. कुठेतरी एकटक शून्यात बघत असते. बाहेर जेवायला गेलो तरी तिथेही तसंच. इतका वेळ ताटात हात घालून उगीच अन्न चिवडत बसली. माझं जेवण होऊनही 1 तास बसून राहिलो होतो, तरी तिचं संपत नव्हतं. शेवटी मी कंटाळून म्हटलं, आवर लवकर. किती हळूहळू जेवतेस? तिला त्याचा राग आला. तशीच अर्धवट जेवण टाकून उठली. रात्री तिला जवळ घेतलं तर दूर केलं, ढकलून दिलं आणि मग मी झोपी केल्यावर मध्यरात्री उठून अंगाशी लगट करू लागली. आम्ही खूप जवळ आलो. सकाळी उठलो तर परत तशीच एकटीच बसून काहीतरी पुटपुटत होती. कुठेतरी शून्यात पाहत होती. मी तिला हात लावला तशी माझ्यावर जोरात धावून आली. विचित्र डोळे करू लागली. मी घाबरलो आणि ट्रिप अर्धवट सोडून परत घरी निघून आलो. स्मिता आकाशकडे आश्चर्याने पाहू लागली. तिच्यासाठी हे सगळंही नवीनच होतं. तरी त्याला धीर देत म्हणाली, मी बोलते आरतीशी. तुम्ही एकमेकांसाठी अनोळखीच. नवीन असताना असं होऊ शकतं. तिला आपल्यात सामावून घ्यायला थोडा वेळ लागेल. थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. बहिणीच्या शब्दांनी आकाशला धीर आला. सगळं ठीक होईल ही आशा मनात जागवून गेली. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.